नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. सेकंड राऊंडची अलॉटमेंट लिस्ट लागलेली आहे ॲग्रिकल्चर ॲडमिशन प्रोसेसची. यात आता ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजेस अलॉट झाले आहेत त्या विद्यार्थ्यांना सर्वप्रथम कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि ज्या विद्यार्थ्यांना अजून पण कॉलेज नाही मिळाले, आता त्या विद्यार्थ्यांनी टेन्शन घेऊ नका. थर्ड राऊंडची जी प्रेफरन्स लिस्ट आहे त्या प्रेफरन्स लिस्टमध्ये तुमच्या मार्क्सनुसार आणि तुमच्या स्पेशल कॅटेगरीनुसार कोणते कॉलेज तुम्हाला मिळत आहे ते बघा, ॲनालिसिस करा. आजच्या जे सेकंड राऊंडची अलॉटमेंट लिस्ट आली आहे त्यात तुम्ही बघा तुमची कास्ट कॅटेगरी आणि स्पेशल कॅटेगरी आणि तुमचे काय मार्क्स आहेत त्यानुसार तुम्हाला कोणतं कॉलेज मिळू शकतं ते बघा. नीट ऑब्झर्वेशन करा आणि सर्व ॲनालिसिस करून तुम्ही आता प्रेफरन्स फिलअप करा थर्ड राऊंडसाठी. आणि यात जर तुम्हाला काही गायडन्स पाहिजे असेल तर तुम्ही आपली ॲग्री गँगची काउन्सिलिंगसुद्धा जॉईन करू शकता. त्यात आपण तुम्हाला प्रेफरन्स लिस्ट बनवून देऊ. आता तुम्हाला मी सेकंड राऊंडची अलॉटमेंट लिस्ट दाखवतो आणि मग त्यानंतर आपण पुढील चर्चा करू. जसं की कालच्या व्हिडिओमध्ये आणि लाईव्हमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की सेकंड राऊंडची जेव्हा पण अलॉटमेंट लिस्ट लागेल तेव्हा मी तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप्सला प्रोव्हाइड करून देईल. त्याचप्रमाणे मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे. आणि तुम्हाला जर ॲडमिशन प्रोसेसचे अपडेट्स वेळोवेळी पाहिजे असतील तर तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. स्क्रीनवर तुम्ही त्याचा QR कोड बघू शकता किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण त्याची लिंक दिलेली आहे. आणि आता व्हिडिओत पुढील गोष्टी बघण्या अगोदर तुम्ही सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला कोणतं कॉलेज लागलं आहे ते. आता विद्यार्थी मित्रांनो, CET सेलच्या वेबसाईटला आपण आलेलो आहोत. यात तुम्ही बघू शकता कॅप टू अलॉटमेंट लिस्ट. तर ही लिस्ट आहे आणि याच्या खाली UG 2026-27 राऊंड 2 मेरिट लिस्ट. आता हे काय, तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचा कॅटेगरीचा प्रॉब्लेम होता, त्यांचं काही कॅटेगरी फिट नव्हतं होत सर्टिफिकेटमुळे किंवा काही डॉक्युमेंटमुळे, तर त्या विद्यार्थ्यांचं ते डॉक्युमेंट त्यांनी दुरुस्त केलं आहे. त्यामुळे आता ही एक थोडी अपडेटेड मेरिट लिस्ट तुम्ही याला समजू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता सेकंड राऊंडची अलॉटमेंट लिस्ट, ज्याची सर्व विद्यार्थी वाट बघत होते. यात तुम्ही बघू शकता पुणे गव्हर्नमेंटचं जे कॉलेज आहे 119.49 मार्क्सला कोट्यातनं लागलेलं आहे. आणि त्यानंतर बारामतीचा जो कॉलेज आहे ते सुद्धा 118.89 मार्क्सवर लागलेलं आहे, ओपन कॅटेगरी कोटा. अशाच प्रकारे तुम्ही अदर कॉलेजेसचे कट ऑफ्स किंवा काही गोष्टी असतील त्या बघू शकता या अलॉटमेंट लिस्टमध्ये. आणि यात तुम्ही स्वतःसाठी प्रेफरन्स तयार करताना याचा कट ऑफचा डेटासुद्धा घेऊ शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजेस लागले आहे त्यांनी पुढे काय करायचं त्याबद्दल आपण थोडं आता डिस्कस करून घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला सेकंड राऊंडपासून फ्लोटचं ऑप्शन नसणार आहे. आता फक्त तुम्हाला 2 ऑप्शन असतील, फ्रीज आणि रिफ्यूज. थर्ड राऊंडला पण सेम, फ्रीज आणि रिफ्यूज. आता स्टुडंट्स, ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट राऊंडला फ्लोटचं ऑप्शन चूज केलं होतं त्यांना जर ते वरचं कॉलेज लागलं आहे तर त्यांना तिथे ॲडमिशन मिळून जाईल. आणि जर ते कॉलेज नाही लागलं तर त्यांना फ्लोट केलेल्या कॉलेजला ऑटोमॅटिक त्यांचं ॲडमिशन होऊन जाईल. तिथे तुम्हाला काही जायची गरज पडणार नाही आता, कारण तुम्ही फ्लोटच्या वेळेस डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन केलेलं आहे आणि तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सक्सेसफुल झालं आहे आणि तुम्ही CET सेलची ₹1000ची पेमेंटसुद्धा केलेली. तर आता तुम्हाला काही लगेच तिथं जावं नाही लागणार. आता तुम्हाला फक्त पुढच्या महिन्यात 1 आणि 4 तारखेच्या दरम्यान जायचे, तुमचे सर्व डॉक्युमेंट्स तिथे सबमिट करायचे आणि जी काही कॉलेजची फीज असेल ती सबमिट करून द्यायची. आणि या राऊंडपासून आता तुम्हाला फ्लोटचं ऑप्शन नसणार आहे. आता फक्त फ्रीज आणि रिफ्यूज हे 2च ऑप्शन असतील तुम्हाला. आता ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजेस अलॉट झाले असतील त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, तर तुमच्या लॉग इनवर जाऊन अलॉटमेंट लेटर डाउनलोड करून घ्यायचे. सर्व डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे जे तुम्ही रजिस्ट्रेशनच्या वेळेस अपलोड केले होते CET सेलच्या वेबसाईटला. ते पुढे आपण डिस्कस करू कोणते कोणते डॉक्युमेंट एक एक करून ते. त्यानंतर ₹1000 जे असते सीट ॲक्सेप्टन्स फीजसोबत न्यायची आणि काही कॉलेज फीजसाठी पैसे न्यायचे. आता गव्हर्मेंट कॉलेजेसनी यावेळेस 10 ते 15 हजारच्या दरम्यान काही फीस घेतलेली आहे, काहींची जास्तसुद्धा असू शकते. आणि प्रायव्हेट कॉलेज जर तुम्हाला लागलं असेल तर 30-40 हजार रुपये सोबत ठेवा. आता फीस भरत असताना पण कॅटेगरीनुसार फीस द्यावं लागते. तर तुमची जर OBC आणि EWS कॅटेगरी असेल तर तुम्ही जास्त पैसे सोबत ठेवा. ओपन कॅटेगरी असेल तर पूर्ण फीस तुम्हाला द्यावाच लागेल. आणि जर SC/ST असेल तर तुम्हाला कमी फीजमध्ये किंवा 0 फीजमध्ये ॲडमिशन होऊन जाईल. नंतर स्कॉलरशिपचा फॉर्म फिलअप करावा लागेल फक्त. आता जेव्हा तुम्ही कॉलेजला जाल ॲडमिशनसाठी तेव्हा काय करायचं आहे, तर सर्वप्रथम कॉलेजचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. हॉस्टेल कसं आहे ते बघायचं, मेस फॅसिलिटी कशी, त्या गोष्टी सर्व एकदा तपासून घ्यायच्या आहे. त्यानंतर त्या एरियातल्या लोकल लोकांसोबत बोलून घ्यायचं आहे ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीजबद्दल. या सर्व गोष्टी मी मागच्या राऊंडच्या वेळेसच सांगितलं होतं, पण परत विद्यार्थ्यांना सांगतो आहे कारण ह्या ज्या गोष्टी, या मेन गोष्टी, तुम्हाला तिथे 4 वर्ष राहायचं आहे त्या कॉलेजला, त्या हॉस्टेलला. तर ह्या सर्व गोष्टींचा योग्य तपास केलेला कधी चांगला असेल तुमच्यासाठी. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स न्यायचे, तर पहिले अलॉटमेंट लेटर, त्यानंतर स्कोर कार्ड, ज्या एक्झामच्या मार्क्सच्या बेसवर तुम्ही ॲडमिशन घेताय त्या एक्झामचं स्कोर कार्ड, त्यानंतर कास्ट असेल तर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर, EWS सर्टिफिकेट, 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं लिव्हिंग सर्टिफिकेट,
डॉमिसाईल सर्टिफिकेट, जर तुम्ही बर्थ सर्टिफिकेट अपलोड केलं असेल रजिस्ट्रेशनच्या वेळेस तर बर्थ सर्टिफिकेट न्यायचं आहे. त्यानंतर ॲग्रिकल्चरिस्ट सर्टिफिकेट असेल तर ते 7/12 आणि तुम्ही स्पेशल रिझर्वेशनमध्ये जर फ्रीडम फायटर, डिफेन्स पर्सनल, PH किंवा PAP, स्पोर्ट्स, NSS हे काही असेल तर हे सोबत न्यायचं आहे. त्यानंतर तुमचं इन्कम सर्टिफिकेटचं झेरॉक्स आणि आधार कार्डची झेरॉक्स हे सर्व तुम्ही डॉक्युमेंट्स सोबत घेऊन जायचे ॲडमिशनला जात असताना. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय डाऊट्स असतात या राऊंड्सनंतर त्याबद्दल थोडं डिस्कस करून घेऊ आपण, कारण मागच्या राऊंडच्या वेळेस पण विद्यार्थ्यांना खूप डाऊट्स होते. तर विद्यार्थी म्हणता की रिफ्यूजसाठी काय करावं लागतं, कुठं बटन असतं का रिफ्यूजचं? तर रिफ्यूजसाठी तुम्हाला कुठंच काही जायची गरज नाही. रिफ्यूज तुम्ही फक्त पुढच्या राऊंडचा प्रेफरन्स भरून द्यायचा आहे, ऑटोमॅटिक रिफ्यूज होऊन जातं. तुम्हाला काही कुठं लॉग इनला जायचं, काही बटन दाबायचं असं नाही, किंवा कॉलेजला व्हिजिट करायचं असं पण नाही आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्या स्टुडंट्सला अजून पण कॉलेज अलॉट नाही झालं, फर्स्ट राऊंडला नाही झालं, सेकंड राऊंडला नाही झालं, तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं, तर त्यांना जर गायडन्स पाहिजे असेल तर ते आपली काउन्सिलिंग जॉईन करू शकता. आपल्या काउन्सिलिंगमध्ये आपण तुम्हाला तुमच्या मार्क्सनुसार, तुमची कास्ट कॅटेगरीनुसार आणि काही जर स्पेशल कॅटेगरी असेल तर त्यानुसार योग्य ॲनालिसिस करून तुमचं कोणतं कॉलेज लागू शकतं त्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून तुम्हाला योग्य प्रेफरन्स लिस्ट बनवून देऊ, आणि ती प्रेफरन्स लिस्ट आपणच फिलअप करून देऊ. तुम्हाला काही कुठं कॅफेत जायची गरजसुद्धा नाही. त्यासाठी तुम्ही आपले 2 नंबर्स बघू शकता स्क्रीनवर. यावर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा जर तुम्हाला काउन्सिलिंग घ्यायची असेल तर.